आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:06 होत आहेत. प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका हा प्रायोजित कार्यक्रम. या कार्यक्रमात आज प्रसारित होत आहेत महर्षी दयानंदांचा मानवतावादी दृष्टिकोन याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. महर्षी दयानंदांचा मानवतावादी दृष्टिकोन. श्रोते हो, शुभ नमस्ते. धन्य ते दयानंद ज्यांनी मानवतेचा संदेश दिला. भेदाभेदांच्या तोडून भिंती अखिल मानव एक कथिला. संतांचे व सुधारकांचे जीवन व कार्य हे केवळ एखाद्या समूह, प्रांत, भाषा, देश किंवा विशिष्ट वर्गापुरते मर्यादित नसतात, तर त्यांच्या अंतःकरणाची मर्यादा या सर्व भेदभावनांना व संकुचित वृत्तींना दूर सारून अखिल मानवमात्रांसाठी व त्याहूनही प्राणीमात्रांच्या सर्व कल्याणासाठी असते. स्वामी दयानंद हे देखील असेच मानवतेचे मंदिर उभारणारे थोर दिव्य महात्मे होते. इतर सुधारकांनी प्रतिपादित केलेले मानवतेचे विचार व संकल्पना या विशिष्ट विचारसरणीपर्यंत मर्यादित होतात. त्यांना विशेष असा मूलाधार नव्हता. पण स्वामी दयानंदांचे हे वैशिष्ट्य की त्यांनी वेदांचा आधार घेऊनच त्याद्वारे मानव तितुका मिळवावा आणि मानव धर्म वाढवावा असाच होता. त्यांच्या मते चारही वेदामध्ये किंवा इतर वैदिक वाङ्मयात कुठेही सांप्रदायिकता किंवा वर्गभेदता दिसून येत नाही. संकुचितता किंवा अल्पज्ञतेचा अंश देखील दिसून येत नाही. त्यांचे समग्र जीवन आणि त्यांच्या कृतिशीलतेतून आणि साहित्यातून नेहमीच मानवतेचे दर्शन घडतात. मनुष्य शब्दाची व्याख्या करताना स्वामीजी आपल्या स्वमंतव्यामंतव्य प्रकाश या सारसंक्षेपी पुस्तिकेत म्हणतात, जो मननशील असेल आणि इतरांची सुखदुःखे व हानीलाभ ही आपलीच आहेत असे समजेल त्यालाच मनुष्य समजावे. माणसाने अन्याय करणाऱ्या बलवंतालाही भीता कामा नये व धर्माचरण करणाऱ्या दुबळ्याला देखील भिले पाहिजे. इतकेच नव्हे तर आपल्या सर्व सामर्थ्यानिशी सर्व धर्मात्म्यांचे रक्षण, उन्नती व प्रिय आचरण करावे. एखादा अधर्मी चक्रवर्ती सनाथ महाबलवान आणि गुणवान असला तरी त्याचा नाश, अवनती आणि अप्रियाचरण माणसाने सदैव करावे. ते म्हणतात, माणसाने सर्वांशी आपल्याप्रमाणे योग्य प्रकारे वागावे. आत्मनः प्रतिकूलानी परेशान न समाचरेत. इतरांचे सुखदुःख हानीलाभ हे आपलेच आहेत असे समजून वागणे श्रेष्ठ प्रकारचे असून यालाच तर माणुसकी म्हणतात. मानवाची विभागणी करताना स्वामीजी म्हणतात, जे श्रेष्ठ कार्य करणारे असतात ते श्रेष्ठ मानव असतात आणि जे वाईट दुष्टकर्म करणारे असतात ते दस्यू म्हणजे राक्षसी वृत्तीचे असतात. प्रत्येकाचा आत्मा हा पवित्र व सत्यज्ञानी असतो. यावर स्वामीजी म्हणतात, मनुष्याचा आत्मा हा सत्य आणि असत्य जाणणारा असतो. तथापि आपला स्वार्थ, हट्ट, दुराग्रह आणि अज्ञान यामुळे किंवा या दोषामुळे तो सत्याला सोडून असत्याकडे वळतो. आपल्या सत्यार प्रकाश ग्रंथाचा हेतू कथन करताना स्वामीजी म्हणतात, कुणाचे मन दुखवावे अथवा कुणाचे नुकसान करावे असा आमचा हेतू नसून मनुष्य जातीची उन्नती व्हावी, तिचे भले व्हावे. माणसांनी सत्य आणि असत्य ओळखून सत्याचा स्वीकार आणि असत्याचा त्याग करावा या हेतूने सत्यार प्रकाश हा ग्रंथ रचला आहे. कारण सत्य उपदेशा व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीने मनुष्य जातीची उन्नती होऊ शकत नाही असे स्वामीजी स्पष्ट करतात. त्यांच्या प्रत्येक ग्रंथामध्ये आणि त्यांच्या प्रत्येक जीवन प्रसंगामधून आम्हास मानवता आणि
केवळ माणुसकी दिसून येते आणि म्हणूनच मानवतेचे खरे पुरस्कर्ते स्वामी दयानंद सरस्वती होते असे निश्चिंतपणे सांगता येते. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला प्रायोजित कार्यक्रम नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका. या कार्यक्रमात आजचा विषय होता महर्षी दयानंदांचा मानवतावादी दृष्टिकोन. विचार होते डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे.